अमरराव समोर थांबा, तिथंच थांबा. बाईट घेऊ. गाडीमध्ये जे समावेश आहेत ते सर्व नागरिक यांचं मी आज स्वागत करतो. आमदार महोदयांचं दमदार आमदार महोदयांचं मी अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने हा एसटी परिसर डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये आपण जो संकल्प घेतला होता त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यापासून इथे घाण, चिखल, पाणी सर्व गोष्टी होत्या तर त्या दूर करणे आणि इथं प्रवाशांना सुविधा देणे. आज या 10 बसेसबरोबर नवीन आणखीन 10 बसेस पटलला लवकरच प्राप्त होतील मला खात्री आहे. इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन चालवल्यानंतर इलेक्ट्रिकल बसेससुद्धा या ठिकाणी येतील आणि आपल्याला या ठिकाणावरून खरंच मलाही या बसमधून प्रवास करताना मनापासून आनंद होतो आहे की अत्यंत अशी चांगली बस आज पलटण तालुक्याच्या सेवेमध्ये आलेली आहे. लोकांना या बसमधून या ठिकाणी चार्जिंग स्टेशनसुद्धा प्रत्येक उपलब्ध आहे. पुशबॅक सीट्स या बसला उपलब्ध आहे. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. सरनाईक साहेबांना मी शुभेच्छा देतो की आमदार महोदय त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब फलटणसाठी 20 बस मंजूर केल्या आणि 10 बस आत्ता दिल्या आणि 10 बस नंतर देतील. इलेक्ट्रिकल चार्जिंगच्या बस या ठिकाणी फलटणला उपलब्ध होतील. मी ग्रीन बसेसची जी आपण मागणी केली होती ती सुद्धा ग्रीन बसेस आपल्याला लवकर उपलब्ध होतील. फलटणकरांना अशा बसमधून प्रवास करताना निश्चितपणे आनंद होईल आणि फलटण बदलते, फलटण सुधारते. त्याचा एक वेगळी प्रचिती आपल्याला या प्रवासामध्ये जाणवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज फलटण तालुक्याच्या विकासामध्ये विकासाची गाडी सुसाट निघालेली आहे आणि आमचं या तालुक्याचं गतिमान नेतृत्व जिथे नाईक निंबाळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आज फलटण तालुक्यामध्ये विकासाचं पर्व वाहत आहे आणि मला मनापासून खूप आनंद होत आहे की या गोरगरिबांची लाल परी आता परत नव्याने आपल्या इथं गेले 20 वर्षात कधी लाल परी नवीन इथं आली नव्हती. या 20 वर्षामध्ये आपण लाल परी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसंच या खात्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी सुद्धा अतिशय पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की काही झालं तरी फलटणला 20 बसेस मंजूर करतो आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला. त्याबद्दल त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्यात आता ज्या माझ्या विद्यार्थिनी आहेत, मुले आहेत, त्यांना खूप त्रास होत होता. प्रत्येक ग्रामीण भागातून जे मुली शाळेला फलटणला येत होत्या त्यांना एस टी बसेस कमी पडत होत्या, त्यांना एस टी बसची सेवा मिळत नव्हती. तर ह्या 10 गाड्यामुळं निश्चितपणानं त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थानं मला आनंद होणार आहे. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा या लहानपणीचा फार मोठा फायदा होणार आहे. जिथं जिथं गाड्या जात नव्हत्या मुक्कामाच्या बऱ्याच गाड्या आता ह्या 5-6 वर्षामध्ये कमी झाल्या होत्या, त्या निश्चितपणानं आता चालू होतील. त्यामुळं तालुक्यातल्या जनतेच्या अडचणी सगळ्या दूर होतील. त्यामुळे मला खूप आनंद आहे.